हरवलेले मूल स्वामींच्या कृपेने सापडले. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात अनिल, त्याची पत्नी सविता आणि त्यांचा 6 वर्षांचा मुलगा आर्व राहत होते. कुटुंब साधे होते, पण श्री स्वामी समर्थांवरील त्यांची श्रद्धा अतूट होती. घरात रोज सकाळ संध्याकाळ स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावला जायचा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप व्हायचा. आर्व हा अत्यंत चंचल, गोड आणि सर्वांचा लाडका मुलगा होता. गावात कोणीही त्याला पाहिले की प्रेमाने बोलवायचे. त्याच्या निरागस हास्याने प्रत्येकाचे मन जिंकले होते. एक दिवस गावाजवळ मोठी यात्रा भरली होती. दूरदूरच्या गावातून हजारो भाविक आले होते. खेळणी, मिठाई, झोपाळे, भजन कीर्तन आणि मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होती. आर्व अनेक दिवसांपासून यात्रेला जाण्याचा हट्ट करत होता. अखेर रविवारी सकाळी अनिल आणि सविता त्याला घेऊन यात्रेत गेले. सुरुवातीला सर्व काही छान चालले होते. आर्वने फुगे घेतले, खेळणी घेतली, झोपाळ्यावर बसला आणि खूप आनंद केला. नंतर ते सर्व मंदिराच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिले. रांग खूप मोठी होती. गर्दी वाढतच होती. काही क्षणांसाठी अनिलचे लक्ष बाजूला गेले आणि सविताही प्रसाद घेण्यासाठी वळली. फक्त काही सेकंद. जेव्हा त्यांनी पुन्हा मागे पाहिले तेव्हा आर्व तिथे नव्हता. आर्व, सविताने मोठ्याने हाक मारली. बाळा, कुठे आहेस? अनिल इकडे तिकडे धावू लागला. दोघांनी संपूर्ण परिसर शोधला. खेळण्यांच्या दुकानात, झोपाळ्याजवळ, प्रसादाच्या रांगेत, मंदिराच्या आवारात. पण आर्व कुठेच दिसत नव्हता. सविताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वामी, माझ्या मुलाला परत द्या. तिने हात जोडले. अनिलने यात्रेच्या उद्घोषणा केंद्रात जाऊन मुलगा हरवल्याची घोषणा केली. 6 वर्षांचा मुलगा, नाव आर्व, पिवळा टी शर्ट आणि निळी. घोषणा वारंवार होत राहिली, पण काहीच उपयोग झाला नाही. संध्याकाळ झाली. अंधार पडू लागला. गर्दी कमी होऊ लागली. सविता अक्षरशः कोसळली. स्वामी, माझा आर्व परत मिळाला नाही तर मी कसं जगू? त्यावेळी यात्रेत आलेले एक वृद्ध स्वामी भक्त त्यांच्याजवळ आले. त्यांनी शांतपणे विचारले, काय झाले? अनिलने सर्व घटना सांगितली. वृद्ध म्हणाले, घाबरू नका. पूर्ण विश्वासाने स्वामींचे नाव घ्या, श्रद्धेने प्रार्थना करा. स्वामी भक्तांना कधीच एकटे सोडत नाही. त्या शब्दांनी दोघांच्या मनात आशेचा एक किरण निर्माण झाला. ते मंदिराच्या एका कोपऱ्यात बसले. दोघांनी डोळे मिटले. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अखंड जप सुरू झाला. वेळ पुढे सरकत होती. रात्र झाली. तरीही त्यांनी जप थांबवला नाही. दुसरीकडे आर्व गर्दीत हरवल्यानंतर रडत रडत एका शांत रस्त्याकडे गेला होता. त्याला घरी कसे जायचे हे कळत नव्हते. त्याच्या डोळ्यात भीती होती. तो एका झाडाखाली बसून रडत होता. अचानक त्याला पांढऱ्या वस्त्रातील एक तेजस्वी वृद्ध दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. ते हसून म्हणाले, बाळा, घाबरू नकोस. आर्वने विचारले, माझी आई कुठे आहे? वृद्ध म्हणाले, ती तुला शोधत आहे. चल, इथे बस. कोणीतरी तुला घेऊन जाईल. त्यांनी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. आरवला अचानक भीती नाहीशी झाल्यासारखी वाटली. तो शांत बसून राहिला. थोड्याच वेळात जवळच्या गावातील एक पोलीस कर्मचारी गस्त घालत तिथे आला. त्याला रडणारा मुलगा दिसला. बाळा, नाव काय आहे? आर्व. आई बाबा कुठे आहे? हरवले.
पोलीस त्याला घेऊन यात्रेतील नियंत्रण केंद्रात आला. तेथे मुलाची माहिती नोंदवण्यात आली. तेवढ्यात उद्घोषणा केंद्रावरून पुन्हा घोषणा झाली. ज्यांचा आर्व नावाचा मुलगा हरवला आहे त्यांनी कृपया नियंत्रण केंद्रात यावे. घोषणा ऐकताच अनिल आणि सविता धावत सुटले. दोघे केंद्रात पोहोचले. समोर आर्व उभा होता. आई. तो धावत सविताच्या मिठीत शिरला. सविता रडू लागली. अनिलच्या डोळ्यांतही आनंदाश्रू आले. त्यांनी मुलाला घट्ट मिठी मारली. थोडा वेळ शांत झाल्यावर अनिलने विचारले, बाळा, तू इतका वेळ कुठे होतास? आर्व म्हणाला, एक आजोबा माझ्याजवळ आले होते. त्यांनी मला घाबरू नकोस असं सांगितलं. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. मग एक पोलीस काका आले. ते आजोबा कुठे आहे? आर्वने मागे वळून पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. अनिल आणि सविताने एकमेकांकडे पाहिले. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. दोघे ताबडतोब मंदिरात गेले. स्वामींच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. सविता रडत म्हणाली, स्वामी, तुम्हीच आमच्या मुलाचे रक्षण केले. त्या दिवसापासून त्यांच्या श्रद्धेत आणखी वाढ झाली. आर्वही दररोज स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून नामस्मरण करू लागला. काही महिन्यांनी अनिलने गावात स्वामींचे नामसप्ताह आयोजित केले. गरिबांना अन्नदान केले. यात्रेत हरवलेल्या मुलांसाठी स्वयंसेवकांची मदत व्यवस्था सुरू केली, जेणेकरून इतर कोणत्याही पालकांवर अशी वेळ येऊ नये. नामसप्ताहाच्या शेवटच्या दिवशी गावातील एका ज्येष्ठ भक्ताने सांगितले, श्रद्धा म्हणजे चमत्कार मागणे नव्हे, संकटातही देवावरचा विश्वास न ठेवणे. हे शब्द सर्वांच्या मनाला भिडले. आर्व मोठा होत गेला, पण त्या दिवसाची आठवण त्याच्या मनातून कधीच गेली नाही. तो प्रत्येकाला सांगायचा, मी हरवलो होतो, पण स्वामींनी मला कधीच हरवू दिले नाही. वर्षानुवर्षांनी तो शिक्षण पूर्ण करून समाजसेवक झाला. यात्रा, जत्रा आणि मोठ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने एक स्वयंसेवी गट तयार केला. लोक विचारायचे, हे काम करण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली? तो हसून उत्तर द्यायचा, एका दिवशी मी स्वतः हरवलो होतो. त्या दिवशी मला स्वामींच्या कृपेचा अनुभव आला. म्हणून आज दुसऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू त्याच्या कार्याची कीर्ती अनेक गावात पसरली. अनेक हरवलेली मुले त्यांच्या कुटुंबांना पुन्हा मिळाली. प्रत्येक वेळी एखादे मूल आईवडिलांच्या मिठीत परत जाताना आरवच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे. एका नामसप्ताहात त्याने सर्वांना सांगितले, संकट आले की घाबरू नका. प्रयत्न करा, योग्य ती मदत घ्या आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. श्रद्धा म्हणजे निष्क्रिय बसणे नव्हे, ती आपल्याला धैर्य, संयम आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती देते. सर्व भक्तांनी एकाच स्वरात नामघोष केला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्या दिवशी मंदिरातील वातावरण भक्तिरसाने भारून गेले होते. अनिल, सविता आणि आर्व यांनी स्वामींच्या चरणी कृतज्ञतेने मस्तक टेकवले. त्यांच्या मनात एक भावना होती, जीवनात कितीही संकटे आली तरी स्वामींचे नाम, श्रद्धा आणि धैर्य कधीही सोडायचे नाही. बोध, संकटाच्या काळात श्रद्धेबरोबरच योग्य प्रयत्न, संयम आणि धैर्य आवश्यक असते. ईश्वरावरील विश्वास मनाला